हॅलो. चला आज आपण मस्त बनवणार आहे पास्ता, व्हाईट सॉस पास्ता, तो पण कॅफे स्टाईलमध्ये. आधी मी लसूण असं फाईन चॉप करून घेतला, छान बारीक कट करून घेतला. त्यानंतर मी घेतली होती इथे येलो कॅप्सिकम, शिमला मिरची, आणि त्यामध्येच अजून मी रेड शिमला मिरची पण आणलेली होती. हे रेड आणि येलो यूज केलं ना की त्याचं वेगळंच टेक्स्चर बनतं आणि छान पण वाटतं खायला. त्यानंतर मी घेतलं होतं बेबी कॉर्न आणि मग मशरूम. यांना छान असं बारीक कट करून घेतलं स्लिट्समध्ये. त्यानंतर एका पॅनमध्ये मी छान बटर यूज केलेलं होतं. बटरने काय ना टेस्ट छान येते एकदम. आपण बनवतो आहे ना कॅफे स्टाईलमध्ये, तर ते कॅफेमध्ये बटर वगैरे यूज करत असतात. तो छान असं थोडं जास्त प्रमाणातच बटर घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं लसूणला सॉटे करून घ्यायचं, आणि त्यानंतर बाकीचे जे आपले इन्ग्रेडियंट्स आपण कट केले होते, व्हेजिटेबल्स आपण कट केलेले होते ना, ते सगळे टाकून घ्यायचे. छान ते असं बटरमध्ये बॉईल झाले, छान रोस्ट झाले ना की एकदम छान लागतं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं दूध छान गरम होऊ द्यायचं, म्हणजे बॉईल होऊ द्यायचं, आणि त्याच्यामध्ये टाकायचं चीजच्या स्लाईस. मी इथे चीजच्या स्लाईस यूज केले. तुम्ही अमूलचे जे चीज येतं ना क्यूब, ते पण तुम्ही ग्रेट करून त्याच्यात टाकू शकतात. इतकं छान लागत होते ना. नंतर त्यामध्ये टाकायचं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं ब्लॅक पेपर टाकायचं, आणि तुम्ही ना त्यामध्ये टाकू शकतात ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स. मी इथे टाकले नव्हते कारण की ती कृष्णवी पण थोडं खाते ना म्हणून. हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर टाकायचं बॉईल केलेला पास्ता. बॉईल केलेल्या पास्तामध्ये मी आधीच मीठ घातलेलं होतं, म्हणून मी